आज 125 विधानसभा मतदारसंघामध्ये सी विजिल ऍपद्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती. हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्याबाबतची. यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं. भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे. रक्कम 1,98,00,000 इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत. मॅडम, जे रक्कम होती पूर्ण मोजायचं काम झालंय? पूर्ण किती? हो, 1,98,00,000 इतकी रक्कम आहे. कोणाचे होते, काय होते? जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम. ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे. नाही, आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो. त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं. त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय, तर त्याची जिल्हा तक्रार अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल. त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे, पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही. पण मॅडम, अशी माहिती मिळाली आहे का सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडेच ही रक्कम मिळाली? नाही, अशी काही माहिती आमच्याकडे नाही. ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत. त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेस साठी ती जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे. कुठल्या पक्षाचे? नाही, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय, असं काहीच नाही. नाही, गुन्हा नाही. आधी रक्कम जप्त केलेली आहे, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल. मग एवढे मोठी अमाऊंट त्यांनी कशासाठी आणली होती? त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे. त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे. बाकी हे नाही सांगितलेलं. आपलं नाव मॅडम? मी सुनीता कुमावत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 125. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।